नमस्कार, माझे नाव तनुजा राहुल फाळके. इयत्ता दुसरी. शाळेचे नाव जी. आपल्यासमोर सावित्रीबाईंना शिकवताना आणि मुलांना शिकवताना काय कळवले ते सादर करणार आहे. शेटजी मला शिकवायला लागले. थरथरणाऱ्या माझ्या हातांना शेटजींनी आधार दिला. थरथरणारा माझा हात आता लय मजबूत झाला. बाबांनी लिहायला शिकले, बाबांनी वाचायला शिकले आणि मग तो सोन्याचा दिवस उजाडला. 1 जानेवारी 1848ला आम्ही पुण्याच्या बेडेवाडीत पहिली मुलींची शाळा काढली. जणू अधर्म झाला असा सगळीकडे ओरडा झाला आणि शेटजी व आम्ही घरोघरी जात होतो, मुलींना गोळा करीत होतो. पण त्यांच्या आईवडिलांना समजवत होतं. पण आमची शाळा चांगली पंथी बंद पडावी म्हणून डाव टाकले जात होते. विष्णुपंतांसारख्या चांगल्या शिक्षकांना वाळीत टाकण्याची धमकी दिली जात होती आणि शाळेत शिक्षकच नसल्यावर शाळा कशी चालवायची. शेटजींचा चेहरा पडला. मी शेटजींना म्हणले, मी आहे नऊ, मी शिकून मुलींना. तेव्हा मुलींना शिकवायला कोणीही पुढे येत नव्हते. पण मी मन घट्ट केले आणि टाकला पाऊल. रस्त्याने जाताना वरच्या नजरेने कुणाकडे बघत नव्हते. लोक काही बाही म्हणत होते. कोण बरं, कुठं चालली, कोणाची रे बाई, डोईवर पदर तुरू चालले असे म्हणायचे आणि माझी पावले पुढे पळायची. दिसची मुलींची शाळा, स्वतःची माझी शाळा कसं शिकवायची हे मी शेटजींकडून शिकत होते. शाळेत जाताना लोक दारात उभी राहायची, कोणी टोमणे मारायचे, कोणी शिव्या द्यायची, कोणी शेण टाकायची, कोणी शिव्या द्यायची, कोणी अंगावर पाणी फेकायची, कोणी दगडफेक करायची आणि असाच खडकन दगड माझ्या कपाळाला लागला. त्याची चिरकांडी उडाली. पण मी गप्प बसले नाही. माझे शिक्षणाचे काम चालूच ठेवू. तेव्हा माणसानं मोठं व्हावं हे लई मोठं धाडस होतं. सावित्रींच्या तेव्हा शाळेतील लेकीन हेच मी माझ्या शाळेतील लेकींना शिकवत. सावित्रींच्या ह्या लेकींना मला पाहून खूप आनंद झाला. सावित्रींच्या ह्या लेकींना सारं जग काबीज केले. सरपंचने राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली. धन्यवाद.